Recording start करतोय. Okay, let's start today's session. Okay, today we have to discuss the nucleophilic aromatic substitution reaction. At the previous lecture, we have studied electrophilic aromatic substitution reaction, but today we have to learn nucleophilic aromatic substitution reaction. And I will inform you that the very first lecture, I will be uh, teaching you the nucleophilic aliphatic substitution reaction. That is the unit first, part second. आपण युनिट फर्स्ट पार्ट सेकंडमध्ये बघितलं होतं की न्यूक्लियोफिलिक ॲलिफॅटिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, आणि तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की अरोमॅटिक कंपाऊंड हा न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन देत नाही. आणि मी तेव्हा असंही सांगितलं होतं, आज आपण बघायचं आहे की देत नाही, पण शेवटी थोडंसं बघायचं आहे की न्यूक्लियोफिलिक अरोमॅटिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनसुद्धा होती. जनरली न्यूक्लियोफिलिक रिॲक्शन होती, पण एक वेगळ्या मेकॅनिझम नव्हती. समजते ना काय म्हणते मी? ह्याच्या आधी मी म्हटलं होतं की अरोमॅटिक कंपाऊंड ही SN1 SN2 रिएक्शन देत नाहीत, होऊ देत नाहीत, कारण तिथं पी ऑर्बिटल जे आहेत ते एकमेकांमध्ये ओव्हरलॅप होत असल्यामुळे न्यूक्लियोफाईल त्या पी ऑर्बिटलच्या क्लॉडमधनं त्या कार्बनवरती अटॅक करू शकत नाही. त्यामुळे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होणार नाही आहे. पण आज आपण बघणार आहोत न्यूक्लियोफिलिक अरोमॅटिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होणार आहे ती कशी. Okay, that is the very first introductory part. Okay. In our discussion so far, we focus on electrophilic aromatic substitution. आपण ह्याच्या आधी बघितलं की इलेक्ट्रोफिलिक अरोमॅटिक सबस्टिट्यूशन कशी होती. इलेक्ट्रोफिलिक म्हणजे काय की तुमचा बेन्झिन हा पॉझिटिव्ह चार्ज स्पेसिसवरती अटॅक करत होता. ओके, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन म्हणजे काय, तुमचा बेन्झिन हा पॉझिटिव्ह चार्ज स्पेसिसवरती अटॅक करत होता. स्लाइड दिसते ना? हो सर दिसते. ओके, हां ठीक आहे. तर आता आपण बघणार आहोत न्यूक्लियोफाईल. न्यूक्लियोफाईल मध्ये कोणता चार्ज? निगेटिव्ह चार्ज स्पेसिस. हा निगेटिव्ह चार्ज स्पेसिस आता बेन्झिनवरती अटॅक करेल. समजते ना मी काय म्हणतोय? ह्याच्या आधीच्या भागामध्ये म्हणजे युनिट 2 ह्यामध्ये आपण अरोमॅटिसिटीचा पहिला भाग बघितला. दुसऱ्या भागामध्ये आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनमध्ये आपण असं बघितलं की बेन्झिन हा पॉझिटिव्ह चार्ज स्पेसिसवरती अटॅक करतो. मग बेन्झिन पॉझिटिव्ह चार्ज स्पेसिसवरती अटॅक करतो याचा अर्थ बेन्झिन कसं असेल पाहिजे, नेचर त्याचं निगेटिव्ह चार्ज, किंवा बेन्झिन हा न्यूक्लियोफिलिक असेल पाहिजे. बरोबर आहे ना? ओके, आता आपण बघणार आहोत न्यूक्लियोफाईल म्हणजे निगेटिव्ह चार्ज अरोमॅटिक कंपाऊंड म्हणजे बेन्झिनवरती अटॅक करेल. म्हणजे याचा अर्थ आता बेन्झिन कसं असायला पाहिजे? पॉझिटिव्ह चार्ज. ओके, मग ह्याला आपण बघणार आहोत न्यूक्लियोफिलिक अरोमॅटिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. ओके, तर इथं आपण बघू शकतो, इवन दो द इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन इज बाय फार द मोस्ट कॉमन मोड ऑफ सबस्टिट्यूशन इन अरोमॅटिक सिस्टीम, द nucleophilic substitution is indeed possible and is a useful tool in certain cases. At the early industrial synthesis of phenol and aniline is carried out by nucleophilic aromatic substitution reaction. इंडस्ट्रीमध्ये जर आपल्याला फिनॉल तयार करायचं असेल तर आपण एक सिंपल रिएक्शनचा पाथ घेतो फिनॉल बनवण्यासाठी, आणि तो फिनॉल बनवण्याचा पाथ आहे तो म्हणजे क्लोरोबेन्झिन. क्लोरोबेन्झिनची रिएक्शन आपण करणार आहोत NaOH, that is sodium hydroxide at high pressure around 350 डिग्री सेल्सिअस. इतक्या हायर टेम्परेचरला, हायर प्रेशरला जर आपण क्लोरोबेन्झिनची रिएक्शन NaOH वरती केली तर ह्यापैकी हा OH म्हणजे न्यूक्लियोफाईल, हा न्यूक्लियोफाईल ह्या कार्बनवरती, ज्याला आपण म्हणतो काय इप्सो कार्बन, लास्ट लेक्चरला आपण बघितले, तर हा इप्सो कार्बनवरती अटॅक करेल आणि हा क्लोरीनला NaCl म्हणून रिमूव्ह करेल आणि आपल्याला मिळेल काय फिनॉल ॲज दी प्रोडक्ट. सिमिलर रिएक्शन आपल्याला ऑब्झर्व होईल कुणाच्या बाबतीत? तर समजा आपल्याला अनिलिन सिंथेसाइज करायचं असेल तर अनिलिन सिंथेसाइज करण्यासाठी आपण घेतोय परत एकदा क्लोरोबेन्झिन, आणि क्लोरोबेन्झिनची रिएक्शन जर आपण अमोनियावरती करू तर अमोनिया हा सुद्धा कसा आहे? स्ट्रॉंग न्यूक्लियोफाईल आहे.
तो न्यूक्लियोफाईल ह्या इप्सो कार्बनवरती अटॅक करेल, क्लोरीनला रिमूव्ह करेल HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड, आणि मला बनेल काय, अनिलीन. ही रिॲक्शन जर आपल्याला कम्प्लीट करायची असेल तर इथं आपल्याला मेंटेन करावं लागेल हाय प्रेशर अँड हाय टेम्परेचर अराउंड 300 डिग्री सेल्सिअस. इतकं टेम्परेचर आपण मेंटेन केलं तर आपल्याला क्लोरोबेन्झीनपासून अनिलीन तयार करता येतो. मग ही रिॲक्शन करायला गेलात तर इथं तुम्ही बघू शकता हा अमोनिया असेल NH3 आणि हा तुमचा NaOH असेल. हे सगळे कसे आहेत, निगेटिव्ह चार्ज स्पेसिस, ज्याला आपण काय म्हणतो, न्यूक्लियोफाईल, ज्याला आपण काय म्हणतो, न्यूक्लियोफाईल म्हणतो. तर हे सगळे न्यूक्लियोफाईल आहेत आणि हे न्यूक्लियोफाईल तुमच्या बेन्झीनवरती अटॅक करतात, म्हणून ह्या रिएक्शनला आपण म्हणणार आहोत न्यूक्लियोफिलिक अरोमॅटिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. ओके, आता मी पुढे जातोय. ओके, कंपॅरिझन बिटवीन ॲलिफॅटिक अँड अरोमॅटिक न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. मी जेव्हा तुम्हाला युनिट फर्स्ट शिकवत होतो त्यातला पार्ट बी जो आहे ॲलिफॅटिक न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, तिथं आपण दोन प्रकारच्या रिएक्शन बघितल्या होत्या. एक होती SN2 आणि दुसरी होती SN1. SN2 मध्ये नेमकं काय होतं, SN2 रिएक्शनमध्ये लिव्हिंग ग्रुप स्वतःहून निघून जातो आणि लिव्हिंग ग्रुप निघून न्यूक्लियोफाईल तुमच्या कार्बनवरती अटॅक करतो, त्याच वेळेला लिव्हिंग ग्रुप निघून जातो. त्यामुळे इथं आपल्याला बनत होतो SN2 रिएक्शन, दॅट इज बॅक साइड अटॅक, आणि स्टिरियोकेमिस्ट्री आपल्याला इन्व्हर्जन भेटतं. SN1 मध्ये काय होतं, लिव्हिंग ग्रुप स्वतःहून निघून जातो आणि एक कार्बोकॅटायन तयार होतो, आणि ह्या कार्बोकॅटायनवरती इथं फ्रंट साईडनंच परत न्यूक्लियोफाईल अटॅक करतो आणि आपल्याला प्रोडक्ट मिळतो, तो असतो रिटेन्शन इन कॉन्फिगरेशन, असं आपण बघितलं होतं. पण अरोमॅटिक कंपाऊंडच्या बाबतीत न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होणं पॉसिबल नाही आहे. आता सुद्धा मी तेच म्हणतोय, अरोमॅटिक कंपाऊंडच्या बाबतीत न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन पॉसिबल होणार नाही, कारण बेन्झीनचं जर तुम्ही स्ट्रक्चर बघितला किंवा अरोमॅटिक कंपाऊंडचं जर तुम्ही स्ट्रक्चर बघितला तर प्रत्येक कार्बनवरती p ऑर्बिटलचा एक लोब असतो, आणि हे p ऑर्बिटलचा लोब एकमेकावरती पार्शली ओव्हरलॅप असतात. मी त्याचं स्ट्रक्चर ड्रॉ करतो म्हणजे तुम्हाला जास्त लक्षात येईल. ओके, तर इथं हे आपण असं स्ट्रक्चर ड्रॉ करतो. ओके, इथं आपला लिव्हिंग ग्रुप. ओके, इथं आहे p ऑर्बिटलचा लोब, इथं आहे p ऑर्बिटल, इथं आहे p ऑर्बिटल, इथं आहे p ऑर्बिटल, इथं सुद्धा आहे p ऑर्बिटल, इथं सुद्धा आहे p ऑर्बिटल. ओके, आणि हा तुमचा आता आहे न्यूक्लियोफाईल. ओके, आणि हा न्यूक्लियोफाईल तुमच्या हा खालून पॅरलल लॅटरली ओव्हरलॅप झालेला आहे, हा वरून, हा खालून, त्याच्यात हा सुद्धा खालून, हा खालून, हा खालून, हा खालून, हा वरून ओव्हरलॅप झालेला आहे. ओके, अशा पद्धतीचा. तर इथून जेव्हा न्यूक्लियोफाईल ह्या कार्बनला अटॅक करायला असेल तर बॅक साईड पाहिजे पॉसिबल, आणि ह्या कार्बनला अटॅक करणं बॅक साईडली पॉसिबल नाही आहे. त्यामुळे इथं न्यूक्लियोफाईल अटॅक अरोमॅटिक कंपाऊंडच्या बाबतीत इझिली होणार नाही आहे. तेच ॲलिफॅटिक असेल तर इझिली होतं, कारण तिथं बॅक साईड पोझिशनला कोणताही स्टेरिक क्राऊड नाही आहे म्हणून. ओके, त्याच्यानंतर दुसरी पॉसिबिलिटी आहे, यस, तर SN1. आता ही SN2च्या बाबतीत तर पॉसिबल नाही आहे. आता SN1 मध्ये काय असतो की लिव्हिंग ग्रुप म्हणजे X आपला स्वतःहून निघून जातो आणि कार्बोकॅटायन तयार होतो. कार्बोकॅटायन तयार झाला की तो कार्बोकॅटायन स्टेबल असतो आणि त्या कार्बोकॅटायनवरती कोणताही न्यूक्लियोफाईल अटॅक करतो. पण इथं जर बघितला, मी पुढच्या स्लाइडमध्ये दाखवणार आहेच, पण इथं जर बघितला तर अशा प्रकारचा फिनिल कॅटायन पॉसिबल नाही आहे. फिनिल कॅटायन पॉसिबल नाही आहे, त्यामुळे SN1 सुद्धा पॉसिबल नाही आहे. पण इथं ॲरोमॅटिक न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होती, पण एक वेगळ्या पद्धतीने होती. ती पद्धत आपल्याला इथं आज शिकायचं आहे. ओके, पुढे जातोय मी. आता इथं तुम्ही बघू शकताय substitution reaction involving aryl halide, that is the nucleophilic substitution on chlorobenzene occurs slowly. That forcing condition requires, that is the higher temperature, higher pressure. Higher temperature is around 370 degrees Celsius and higher pressure. Then we got the phenol, and this reaction does not proceed via SN2 reaction. इथं न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होती, पण
SN2 होत नाही किंवा SN1 होत नाही, एक वेगळ्याच पद्धतीने ही रिएक्शन प्रोसीड होती. का होत नाही जनरली, तर तुम्ही इथं बघू शकताय हे क्लोरोबेन्झिनचं स्ट्रक्चर आहे. ओके, हे क्लोरोबेन्झिनचं स्ट्रक्चर आहे, हे तुम्ही बघू शकता. हे क्लोरोबेन्झिन आहे, हा कोण आहे, क्लोरोबेन्झिन आहे. ह्यामध्ये हा आहे क्लोरीन ॲटम, कोण आहे तो, क्लोरीन ॲटम. आणि हा आहे न्यूक्लियोफाईल. हा न्यूक्लियोफाईल ह्या कंपाऊंड म्हणजे बेन्झिनचं जर तुम्ही स्ट्रक्चर बघितलं तर हा असा असतो जनरली, पी ऑर्बिटल जेव्हा ते क्लाउड तयार करतात तेव्हा. त्यामुळे हा न्यूक्लियोफाईल इथून ह्या कार्बनला बॅक साईड अटॅक करू शकत नाही आहे. हा न्यूक्लियोफाईल ह्या कार्बनवरती अटॅक करू शकत नाहीये, कारण ती पोझिशन अगदी अगदी प्रोटेक्ट केलेली आहे, शिल्ड केलेली आहे, ब्लॉक केलेली आहे. त्यामुळे बॅक साईड अटॅक होत नाही, त्यामुळे इथे इन्व्हर्जन होण्याची पॉसिबिलिटी सुद्धा नाही आहे. ओके, आता पुढे जातोय. आणि दुसरी एक पॉसिबिलिटी आहे ती म्हणजे इथं SN1 सुद्धा होत नाही. मागच्या स्लाइडमध्ये SN2 होत नाही म्हटलं, आणि आताच्या स्लाइडमध्ये मी दाखवते की SN1 रिएक्शन सुद्धा होत नाही, कारण इथं कार्बन क्लोरीन बॉन्ड जो आहे तो खूप स्ट्रॉंग आहे. आणि आयोनायझेशन करण्यासाठी आपल्याला स्ट्रॉंग एनर्जी द्यावी लागेल. आयोनायझेशन म्हणजे काय, की त्या क्लोरीनला घालून देण्यासाठी. दुसरा प्रश्न आहे, आपण काहीतरी एनर्जी देऊन त्याला एकदा घालवला, पण घालवल्यानंतर हा जो अरिल कॅटन आहे तो हायली अनस्टेबल आहे. अरिल कॅटन कसं आहे, हायली अनस्टेबल. त्यामुळे तो स्टेबल नसल्यामुळे न्यूक्लियोफाईल इथं अटॅकच करू शकणार नाही ना, त्यामुळे SN1 सुद्धा पॉसिबल नाही आहे. मग इथं एक वेगळी मेथड्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनमध्ये ऑब्झर्व होती, आणि त्या मेथड्स आहेत दोन डिफरंट टाईप्स, दोन वेगवेगळ्या पद्धतीच्या मेथड्स आहेत. पहिली मेथड आहे ती म्हणजे ॲडिशन इलिमिनेशन मेकॅनिझम. पहिली मेथड जी आहे ती कोणती आहे, ॲडिशन इलिमिनेशन मेकॅनिझम, ज्याला आपण शॉर्टली म्हणतो SNAR, दॅट इज न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन, अरोमॅटिक न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, ज्याला आपण म्हणतो SNAR मेकॅनिझम. आणि दुसरी आहे ती म्हणजे इलिमिनेशन ॲडिशन मेकॅनिझम, ज्याला आपण म्हणतो बेन्झाईन मेकॅनिझम. आज आपण ह्या दोन मेथड बघायचे आहेत, आणि मग इथं आपण आज थांबायचं. ओके, तर आता पहिली सुरुवात करूया, ॲडिशन इलिमिनेशन मेकॅनिझम. ओके, त्याच्या आधी अजून एकदा मी कंपॅरिझन करून दाखवतो, म्हणजे इलेक्ट्रोफिलिक म्हणजे काय आणि अरोमॅटिक म्हणजे काय. ओके, तर इथं तुम्ही बघू शकता पहिल्या रिएक्शन सिक्वेन्समध्ये, येस, पहिल्या रिएक्शन सिक्वेन्समध्ये तुम्ही बघू शकता की हा बेन्झिन ह्या इलेक्ट्रोफाईलवरती अटॅक करतो. हा बेन्झिन हा इलेक्ट्रोफाईलवरती अटॅक करतो. म्हणजे बेन्झिन हा कोण असावा, कोण असावा, निगेटिव्ह. बेन्झिन हा कोण असावा, निगेटिव्ह, म्हणजे न्यूक्लियोफाईल असावा. आणि दुसरी पॉसिबिलिटी आहे, यस, हा बेन्झिन, सिमिलरली हा बेन्झिन त्याच्यावरती अटॅक होतोय ह्या न्यूक्लियोफाईलचा. कोणाचा अटॅक होतोय, न्यूक्लियोफाईलचा. ह्याचा अर्थ हा बेन्झिन कोण असावा, मग पॉझिटिव्ह चार्ज. काय असावा तो, पॉझिटिव्ह चार्ज असावा. ओके, आता आपण ह्याची रिएक्शन पुढे काय होती, इथं डिटेल मेकॅनिझम न बघता पुढे आपण बघणारच आहोत. ओके, इथं लक्षात ठेवा. आता आपण सगळ्यात पहिला आपण बघूया, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, ॲडिशन इलिमिनेशन मेकॅनिझम, ज्याला आपण म्हणतो SNAR मेकॅनिझम. आणि ही रिएक्शनची जी पाथ आहे ती आहे SN2, दॅट इज न्यूक्लियोफिलिक अरोमॅटिक सबस्टिट्यूशन रिएक्शन SN2. SN2 म्हणजे काय, द रेट ऑफ रिएक्शन डिपेंड्स अपॉन द टू मोलिक्युल्स, दॅट इज द टू रिएक्टंट मोलिक्युल्स. ओके, आता हे मी तुम्हाला शिकवतो. Most important mechanism for nucleophilic aromatic substitution consists of two steps. The very first is the attack of the nucleophile species at the ipsocarbon of the aromatic ring. म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये काय होईल, जो न्यूक्लियोफाईल आहे तो इप्सोकार्बनवरती अटॅक करेल. आणि त्यामध्ये आपण म्हणू शकतो इप्सोकार्बन म्हणजे काय, ज्या कार्बनला लिव्हिंग ग्रुप अटॅच आहे त्याला आपण म्हणतो इप्सोकार्बन. आणि ही पहिली स्टेप कोणती झाली, ॲडिशनची झाली. आणि दुसरी स्टेप दॅट इज फॉलोड बाय इलिमिनेशन ऑफ द लिव्हिंग ग्रुप अँड रिजनरेशन ऑफ द अरोमॅटिक रिंग, ज्याला आपण म्हणतो काय, ह्या रिएक्शनला आपण मी नाव दिले काय,
ॲडिशन म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये ॲडिशन होती आणि दुसऱ्या स्टेपमध्ये इलिमिनेशन होती. आणि सिम्पल SN2 मध्ये काय होतं, ॲडिशन इलिमिनेशन हे एका स्टेपमध्ये होतं. ॲलिफॅटिकमध्ये काय होतं, ॲडिशन आणि इलिमिनेशन हे एका स्टेपमध्ये होतं. पण ॲरोमॅटिकच्या बाबतीत काय होतं, पहिल्यांदा ॲडिशन होईल, ॲडिशन झाल्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये इलिमिनेशन होईल. ओके, ह्याची आपण मेकॅनिझम बघूया. द व्हेरी फर्स्ट स्टेप, आता इथे तुम्ही बघू शकताय की हा तुमचा सबस्टिट्यूटेड बेन्झीन आहे. हा तुमचा कोण आहे, सबस्टिट्यूटेड बेन्झीन. आता ह्याचा इप्सो कार्बन म्हणजे कुठं आला, यस इप्सो पोझिशन म्हणजे कुठं आली, तर ह्याची इप्सो पोझिशन म्हणजे ही पोझिशन. ओके, त्याच्यानंतर पुढं कोण आहे, पुढं आहे न्यूक्लिओफाईल. कोण आहे, न्यूक्लिओफाईल. कोण आहे न्यूक्लिओफाईल, वाय मायनस. ही आपण जनरल स्कीम बघतोय. आता हा वाय मायनस काय करेल, ह्या इप्सो कार्बनवरती अटॅक करेल. वाय मायनस काय करेल, ह्या इप्सो कार्बनवरती अटॅक करेल. मग काय मिळेल मला, तर मला अशा पद्धतीने मिळेल, जेव्हा हा इप्सो पोझिशनच्या कार्बनवरती अटॅक करेल, म्हणजे इथं मी डबल बॉन्ड दाखवतो म्हणजे तुम्हाला जास्त लक्षात येतील गोलपेक करण्यापेक्षा. तर बघा असा जेव्हा ह्या कार्बनवरती अटॅक करेल तेव्हा कार्बनची व्हॅलेन्सी बनणार आहे 5. जेव्हा हा वाय मायनस ह्या कार्बनवरती अटॅक करेल तेव्हा कार्बनची व्हॅलेन्सी बनणार आहे 5. ती 5 बनू नये ह्यासाठी चार्ज मेंटेन राहावी, ह्यासाठी हा बॉन्ड काय करेल, ह्या कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज तयार करेल, ज्याला आपण म्हणणार आहोत कार्बॅनियम. ज्याला आपण काय म्हणणार आहोत, कार्बॅनियम. ओके, हा आपलं पहिलं कॅनॉनिकल स्ट्रक्चर मिळालं. ओके, आता पुढं काय होतं बघा, हा निगेटिव्ह चार्ज म्हणजे कार्बॅनियन परत ह्या कार्बनवरती डबल बॉन्ड तयार करेल आणि मग मला मिळेल निगेटिव्ह चार्ज ह्या कार्बन ॲटमवरती, ज्याला आपण म्हणणार आहोत सेकंड स्ट्रक्चर. ज्याला आपण काय म्हणणार आहोत, सेकंड कॅनॉनिकल स्ट्रक्चर, ज्याला मी नाव देतो 2. ओके, त्याच्यानंतर परत हा निगेटिव्ह चार्ज ह्या कार्बनवरती डबल बॉन्ड तयार करेल आणि हा डबल बॉन्ड तयार केल्यामुळे ह्या कार्बनवरती बनेल काय, निगेटिव्ह चार्ज, ज्याला आपण मी आता म्हणणार आहोत थर्ड स्ट्रक्चर. काय म्हणणार आहोत आपण, थर्ड स्ट्रक्चर. अशा पद्धतीने हे झाले एकूण 3 कॅनॉनिकल स्ट्रक्चर. आता आपण जाऊया स्टेप 2 कडे. काय होतं स्टेप 2 कडे, काय होईल, यस हा कॅनॉनिकल स्ट्रक्चर जो आहे वाय मायनस म्हणजे 3 नंबरचा स्ट्रक्चर, तो आतमध्ये परत इथे डबल बॉन्ड तयार करेल आणि ह्या स्टेपमध्ये ही फास्ट स्टेप आहे आणि ह्या स्टेपमध्ये ह्याला एखादा लिव्हिंग ग्रुप, आता हा वाय म्हणजे कोण, हा वाय म्हणजे कोण आहे, न्यूक्लिओफाईल आहे आणि लिव्हिंग ग्रुप म्हणजे कोण आहे, एक्स. ह्या स्टेपमध्ये हा एक्स मायनस निघून जाईल, म्हणजे इथं मी दाखवलेला आहे बघा या स्टेपमध्ये, तर एक्स मायनस हा निघून गेलेला आहे आणि मला मिळालेलं आहे काय, वाय सबस्टिट्यूटेड बेन्झीन. इनिशियली कोण होता, एक्स सबस्टिट्यूटेड बेन्झीन होता आणि फायनली मला मिळाला काय प्रोडक्ट, वाय सबस्टिट्यूटेड बेन्झीन. ह्याला आपण म्हणणार आहोत SNAR मेकॅनिझम. ही मेकॅनिझम SN2 सारखी आहे. कशासारखी आहे, SN2, कारण रेट ऑफ रिएक्शन डिपेंड्स अपॉन द 2 रिएक्टंट मॉलिक्युल्स. आणि कोण 2 रिएक्टंट मॉलिक्युल्स आहेत, एक तर एक्स सबस्टिट्यूटेड बेन्झीन आणि दुसरा कोण आहे, हा न्यूक्लिओफाईल वाय, म्हणून ह्याला आपण म्हणतो SN2. पण इथं इन्व्हर्जन होत नाही, इथं बॅकसाइड अटॅक होत नाही. इथं काय होती, रिएक्शन वेगळ्या पद्धतीने होती, ती म्हणजे पहिल्यांदा ॲडिशन होती. कुणाची ॲडिशन होती, तर न्यूक्लिओफाईलची ॲडिशन होती. त्याच्यानंतर सेकंड स्टेपमध्ये इलिमिनेशन होतं. कुणाची इलिमिनेशन होती, तर लिव्हिंग ग्रुपचं इलिमिनेशन होतं. म्हणून ह्या रिएक्शनच्या सिक्वेन्सला आपण म्हणतो ॲडिशन इलिमिनेशन मेकॅनिझम. ओके, हे तुम्हाला सगळ्यांना आता समजलं असेल. मी आता पुढे जातो. तर हे असं होतं, ह्याचा पुरावा काय, दॅट इज द इव्हिडन्सेस ऑफ SNAR मेकॅनिझम. मग आता इव्हिडन्स आपण जर फाइंड आउट करायला गेलो तर माझ्याकडे एक एक्झाम्पल आहे. ते एक्झाम्पल म्हणजे कोणतं, तर हा मॉलिक्यूल ज्याला नाव आहे मिथिल पिक्रेट. तुम्ही पिक्रेट डेरिव्हेटिव्ह बनवताय ना, यस, त्यातला हा पिक्रेट आहे, मिथिल पिक्रेट. तर बघा काय आहे, बघा सुरुवातीला ह्याचं नाव आहे 1-मिथॉक्सी 2,4,6 ट्रायनायट्रोबेन्झीन. ह्याची रिएक्शन जर आपण सोडियम पोटॅशियम इथॉक्साईड वरती जर केलो तर काय होईल, तर मी इथं मेकॅनिझम दाखवतो.
सोडियम इथॉक्साईडवर केली तर हा के प्लस आणि ओ मायनस, हा ओ मायनस ह्या इप्सो कार्बनवरती अटॅक करेल, इप्सो कार्बनवरती अटॅक करेल. त्याच्यानंतर मला एक मेसेनहेमर कॉम्प्लेक्स मिळतो. मला एक काय मिळतो, मेसेनहेमर कॉम्प्लेक्स मिळतो. मेसेनहेमर कॉम्प्लेक्स म्हणजे काय, मागच्या स्लाइडमध्ये लिव्हिंग ग्रुप होता एक्स, एक्सच्या ठिकाणी तुम्ही हॅलोजन घेऊ शकता, क्लोरीन. तर हा लिव्हिंग ग्रुप होता, निघून जाणाऱ्यापैकी होता. पण इथं ओ ई टी जो तुमचा न्यूक्लिओफाइल आहे आणि ओ एम ई जो तुमचा लिव्हिंग ग्रुप आहे, पण हा बॅड लिव्हिंग ग्रुप आहे. बॅड लिव्हिंग ग्रुप म्हणजे काय, न निघून जाणारा ग्रुप. त्यामुळे स्टेप 2 होणार नाहीये आणि हा कॉम्प्लेक्स ॲज इट इज तयार होईल. आणि हा कॉम्प्लेक्स तयार होतो ह्याचाच प्रूफ म्हणजे काय की आपली मेकॅनिझम कशी होती, पहिल्यांदा ॲडिशन होती आणि मग इलिमिनेशन होती आणि ह्या मेकॅनिझमचं नाव आहे SNAR मेकॅनिझम. ओके, ह्याला आपण म्हणतो हा त्याचा प्रूफ आहे. ओके, आता आपण पुढे जाऊया. इथं वेगवेगळ्या पद्धतीच्या मेकॅनिझम आपण बघणार आहोत विथ वेगवेगळे एक्झाम्पल. ओके, सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया एक कॉमन आपण बेन्झिनचा मोलिक्यूल घेतलेला आहे, तो म्हणजे क्लोरोबेन्झिन. हे आहे पहिलं क्लोरोबेन्झिन. दुसरं आहे क्लोरोबेन्झिनच, पण त्याच्या पॅरा पोझिशनला कोण आहे, नायट्रो ग्रुप. कोण आहे, नायट्रो ग्रुप. आणि तिसरं आहे क्लोरोबेन्झिनच, पण त्याच्या आर्थो आणि पॅरा पोझिशन, मी नायट्रो ग्रुपला मार्क केलेला नाही, लक्षात घ्या. आर्थो आणि पॅरा पोझिशनला नायट्रो ग्रुप आहे. आता ह्या तिघांच्या रिएक्शन आपण सेम न्यूक्लिओफाइलवरती करणार आहोत. सेम न्यूक्लिओफाइलला मी ब्लूने दाखवतो. सेम न्यूक्लिओफाइल कोण आहे, मिथिल अमाइन. इथं सुद्धा मिथिल अमाइन, इथं सुद्धा मिथिल अमाइन. तर इथं आपण रिएक्शन प्रोग्रेस जर बघितला, इथं जर आपण रिएक्शन प्रोग्रेस जर बघितला तर क्लोरोबेन्झिनची रिएक्शन जेव्हा आपण मिथिल अमाइनवरती करतो तेव्हा मला कोणताही प्रोडक्ट मिळत नाही, मला रिएक्टंट ॲज इट इज मिळतो. पण ह्याच रिएक्शन कंडिशनला फक्त मी रिएक्टंट चेंज करतो, ज्याचं नाव आहे पी नायट्रो, ह्याचं नाव खरं तर असं येतं पॅराक्लोरोनायट्रोबेन्झिन. तर पॅराक्लोरोनायट्रोबेन्झिनवरती जेव्हा आपण मिथिल अमाइन रिएक्ट होतो तेव्हा मात्र मला HCl मोलिक्यूल निघून जातो आणि हा मोलिक्यूल मिळतो, म्हणजे एक प्रोडक्ट मिळतो. त्याच्यानंतर जर आपण 2 नायट्रो ग्रुप जर जॉईन केले तर मला मिळणारा प्रोडक्ट सुद्धा सिमिलरली मगाच्या रिएक्शन सारखाच मिळतो. ह्याचा अर्थ काय मग नेमकं, यस, तर जेव्हा तुमच्याकडे क्लोरोबेन्झिन असेल आणि त्यामध्ये मिथिल अमाइन जो आहे तुमचा मिथिल अमाइन हा न्यूक्लिओफाइल आहे, तर क्लोरोबेन्झिन कसं आहे, सिम्पली मोलिक्यूल आहे. पण त्याला जर नायट्रो ग्रुप जोडला तर काय होईल, इलेक्ट्रॉनचा क्लाउड हा नायट्रो ग्रुप आपल्याकडे खेचून घेईल. त्यामुळे न्यूक्लिओफाइलची ॲडिशन करणं खूप सोपं जाईल. मी पुढच्या स्लाइडमध्ये याची मेकॅनिझम दाखवतो. त्यामुळे रेट ऑफ रिॲक्शन फास्ट होती आणि आपल्याला प्रोडक्ट सुद्धा इझिली मिळू शकतो. तर आपण पुढे ह्याची मेकॅनिझम बघू, म्हणजे तुम्हाला अजून जास्त कळेल. बघा, हा तुमचा पॅराक्लोरोनायट्रोबेन्झिन आणि मिथिल अमाइन. हा मिथिल अमाइन ह्या क्लोरीनवरती अटॅक केला, त्यामुळे ह्या कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज आलेला आहे, ह्या कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज आलेला आहे. ओके, त्याच्यानंतर बघा अशा पद्धतीचं मग हा निगेटिव्ह चार्ज आतमध्ये डबल बॉन्ड तयार करेल पॅरा पोझिशनवरती, म्हणजे मी इथे मेकॅनिझम ड्रॉ करतो. हा O मायनस आतमध्ये इथं डबल बॉन्ड तयार करेल, त्यामुळे इथे निगेटिव्ह चार्ज आलेला आहे. आता ह्या ह्या कॅनोनिकल स्ट्रक्चरमध्ये जर तुम्ही बघितला तर इथे तुम्ही बघू शकताय की हा नायट्रोजनमध्ये पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि ह्या कार्बनमध्ये निगेटिव्ह चार्ज आहे. हे दोन्ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोघांच्या मध्ये अट्रॅक्शन असतं, त्यामुळे बॅलन्स होतो. ओके, जर आपला सिंपल क्लोरोबेन्झिन असेल तर तो बॅलन्स झाला नसता, त्यामुळे रेट ऑफ रिॲक्शन त्याची काय असती, खूप स्लो किंवा प्रोडक्ट मिळाला नसता. ओके, त्याच्यानंतर तिसरी स्टेप परत काय होईल, यस, हा O मायनस आतमध्ये डबल बॉन्ड तयार करेल आणि इथे मी दाखवलेच मेकॅनिझम, आणि इथं परत असा O मायनस तयार झालेला आहे, म्हणजे बॅलन्स झालेला आहे. ओके, त्याच्यानंतर परत हा रिव्हर्स होईल. रिव्हर्स म्हणजे काय की हा O मायनस आतमध्ये डबल बॉन्ड तयार करेल, त्याच्यानंतर हा डबल बॉन्ड इकडे शिफ्ट होईल आणि त्याच्यानंतर O मायनस अशा पद्धतीचा O मायनस तयार होईल, म्हणजे सॉरी O मायनस नाही, C मायनस, कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज. आणि फायनली काय होईल, हा O मायनस परत डबल बॉन्ड तयार करेल
आणि कोण निघून जाईल आता ह्याच्यामधनं? यस, कोण निघून जाईल? तर हा तुमचा क्लोरीन मोलिक्यूल म्हणजे लिव्हिंग ग्रुप जो आहे तो निघून जाईल आणि मला मग मिळेल फायनल प्रोडक्ट अशा पद्धतीचं. समजलं? हा आहे आपला फायनल प्रोडक्ट. जर फ्लोरोबेन्झीन असेल तर रिएक्शनचा स्पीड फक्त कमी होतो, पण एखादा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग जर असेल तर रेट ऑफ रिएक्शन आणखी वाढते. हे मला या रिएक्शनमधनं सांगून द्यायचं आहे. ओके, आता आपण पुढे जाऊया. हिअर एनर्जी प्रोफाईल डायग्राम, म्हणजे आपण त्याला म्हणतो EPD, एनर्जी प्रोफाईल डायग्राम. ओके, तर सिमिलरली एनर्जी प्रोफाईल डायग्राम इथे तुम्ही बघू शकताय. इथं आहे आपला SN2 म्हणजे ॲडिशन इलिमिनेशन पैकी हा तुमचा सबस्टिट्यूटेड बेन्झिन आहे, हा तुमचा इप्सो कार्बन, हा तुमचा न्यूक्लिओफाईल. ओके, जेव्हा न्यूक्लिओफाईल जेव्हा कार्बनवरती अटॅक करेल तेव्हा एनर्जी वाढत वाढत जाईल आणि पहिला इथे एक स्लो स्टेप इंटरमिडिएट होईल. ओके, पहिला काय होईल? स्लो स्टेप इंटरमिडिएट होईल. म्हणजे इथंपर्यंत आपला स्टेप फर्स्ट आणि स्टेपमध्ये आपलं काय मिळेल? ॲडिशन झालेला प्रोडक्ट मिळेल. हे तुम्ही बघू शकताय. इथं एक्स पण आहे आणि न्यूक्लिओफाईल पण आहे. आणि त्याच्यानंतर इथं आहे स्टेप 2. इथं जर तुम्ही बघितला एनर्जी प्रोफाईल डायग्राममध्ये कशी ड्रॉ करायचे नसतात, कसे डोंगर ड्रॉ केला आणि मार्क दिला असं नसतात. तरी विचार करा, हा एक कर्व किती त्याच्यात अगदी छोटासा कर्व आहे. ह्याच्या आधीचे जर तुम्ही रिएक्शन बघितला SN2 किंवा SN1च्या तर तिथं वेगळ्या पात आहेत, लक्षात घ्या. तर इथं अगदी छोटासा कर्व आहे, म्हणजे ह्याची एनर्जी आणि ह्याच्या एनर्जीमध्ये थोडासाच गॅप आहे. आणि ही काय रिएक्शन फास्ट आहे आणि ही फास्ट रिएक्शन ज्याला आपण म्हणतो इलिमिनेशन. ही जी स्लो स्टेप आहे ती आहे कोण? ॲडिशन. आणि जी फास्ट स्टेप आहे ती कोण आहे? इलिमिनेशन. आणि हा तुमचा लिव्हिंग ग्रुप इलिमिनेट होतो आणि मला मिळतो काय प्रोडक्ट? न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूटेड बेन्झीन कंपाऊंड, म्हणजे हा मॉलिक्यूल आपल्याला ऑब्झर्व होतो. ही एनर्जी प्रोफाईल डायग्राम आहे. ओके, आता फर्दर आपण रिएक्शन बघू शकतो. फ्लोरीन असेल, क्लोरीन असेल, ब्रोमीन असेल, आयोडीन असेल. जनरली ॲरोमॅटिक कंपाऊंड जेव्हा येतो तेव्हा फ्लोरीन खूप रिएक्टिव्ह आहे, त्याच्यानंतर क्लोरीन, त्याच्यानंतर ब्रोमीन आणि लास्टली आयोडीन. जर नॉर्मली SN2 असेल, सिम्पल SN2 असेल तर तिथं मात्र ही कसा रिव्हर्स आहे. त्यामध्ये सिम्पली मी तुम्हाला तेव्हा पण दाखवलं आहे, आयोडीनची साईज मोठे असतो, त्याच्यानंतर ब्रोमीनची साईज छोटी असते, मग क्लोरीनची साईज छोटी असते आणि फ्लोरीन सगळ्यात छोटा असतो. त्यामुळे तिथं फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग असतं, त्यामुळे आयोडीन लगेच निघून जातो आणि फ्लोरीन निघून जाण्यासाठी वेळ लागतो. पण ॲरोमॅटिक कंपाऊंडच्या बाबतीत फ्लोरीन पहिला निघून जातो, मग क्लोरीन निघून जातो, मग ब्रोमीन निघून जातो आणि लास्टली आयोडीन निघून जातो. हा सिक्वेन्स थोडासा उलटा आहे. ओके, 6 मिनिटं आहेत. बेन्झाईन मेकॅनिझम आपल्याला कम्प्लीट करायचे आहे. ओके, तर आता आपण बघूया इलिमिनेशन ॲडिशन मेकॅनिझम, दॅट इज बेन्झाईन मेकॅनिझम. आता मागच्या आपण पॉईंटमध्ये बघितलं, पहिल्यांदा ॲडिशन झाली आणि मग इलिमिनेशन झाली. पण आता ही जी सेकंड मेकॅनिझम आहे इथं पहिल्यांदा इलिमिनेशन होईल आणि मग ॲडिशन होईल. पण इथं मिळणारे प्रोडक्ट हे 2 किंवा 3 असतील. त्यामुळे अशा रिॲक्शन सिक्वेन्सला आपण म्हणणार आहोत रेजिओ आयसोमर प्रोडक्ट. समजते? इथं ॲडिशन इलिमिनेशनमध्ये एकच प्रोडक्ट मिळत होता, पण ह्या रिॲक्शन सिक्वेन्समध्ये आपल्याला 2 किंवा 3 प्रोडक्ट मिळतात. कशी मिळतात हे आपण इथं बघू शकतो. आता इथं तुम्ही बघू शकता ना, लक्ष द्या. तर हा आहे पॅराक्लोरोटोलिन. हा ह्याचं नाव काय आहे? पॅराक्लोरोटोलिन. आणि ह्याची रिॲक्शन आपण NaOH वरती करू तर मला मिळणारा प्रोडक्ट कसा आहे बघा. हा P आयसोमर आहे, ह्याचं नाव आहे पॅरामिथिल फिनॉल. आणि हा आहे M आयसोमर. हा कोण आहे? M आयसोमर आहे. ओके, आता मी लिहित नाही एवढं. हा आहे M आयसोमर. तेच जर तुम्ही इथं बघितला तर कोण आहे? हा M क्लोरोटोलिन. हा P होता. P असताना 2 प्रोडक्ट मिळतात आणि जर M असेल तर मला 3 प्रोडक्ट मिळतील. एक आर्थो, दुसरा पॅरा आणि तिसरा मेटा, असे 3 आयसोमर्स आपल्याला मिळतील. ह्याची आता मेकॅनिझम बघूया, कशी इलिमिनेशन होती, कशी ॲडिशन मिळते. ओके, सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया पॅरासाठी. आपल्याला 2 प्रोडक्ट मिळतात, तर तशी मी मेकॅनिझम दाखवतोय. हा आहे पहिल्यांदा कोण? यस, पॅराक्लोरोटोलिन. ह्या पॅराक्लोरोटोलिनमध्ये इथं आपण घेतोय स्ट्रॉंग बेस.
इथं आपण कोण घेतोय स्ट्रॉंग बेस. हा स्ट्रॉंग बेस काय करतो येस सॉरी स्ट्रॉंग बेस नाही घेत पहिल्या स्टेपमध्ये आपण. तर पहिल्या स्टेपमध्ये इथला हायड्रोजन आतमध्ये ट्रिपल बॉन्ड तयार करतो आणि Cl ला रिमूव्ह करतो. म्हणजे ही स्टेप कोणती आहे इलिमिनेशन. ही स्टेप कोणती आहे इलिमिनेशन. आणि मला एक वेगळ्या पद्धतीचा जे तुम्ही बघितलेला नसणार आहे तो इंटरमिडिएट तयार होतो ज्याचं नाव आहे बेन्झाईन इंटरमिडिएट. इथं तुम्ही बघू शकताय इथं YNE म्हणजे काय अल्केन अल्किन अल्काइन. त्यामध्ये हा इथं अल्काइन आहे म्हणून इथं आहे YNE मॉलिक्यूल. ओके. सेकंड स्टेपमध्ये काय होतं हा OH मायनस. आता इथं पहिल्या स्टेपमध्ये इलिमिनेशन झाली. आता सेकंड स्टेपमध्ये काय होईल आता ॲडिशन होईल. काय होईल ॲडिशन होईल. कशी ॲडिशन होईल तर बघा हा ॲडिशन होण्यासाठी त्याच्याकडे दोन चॉईस आहेत. कोणती कोणती चॉईस आहेत. हा OH मायनस समजा ह्या कंपाऊंडवरती अटॅक केला ही एक पॉसिबिलिटी झाली. आणि आता दुसरी पॉसिबिलिटी म्हणजे काय की हा OH मायनस ह्या कार्बनवरती अटॅक केला. जर ब्लूनं दाखवलेले ॲडिशन केला तर मला मिळेल पॅरा आयसोमर आणि जर रेड न केला तर मला मिळेल काय मेटा आयसोमर. ब्लू न केला तर कोणता करेल येस हा पॅरा आयसोमर ऑब्झर्व होईल. अशा पद्धतीचा आता आपण मेकॅनिझम बघूया. तर बघा जर ब्लूने ॲडिशन केली तर मला मिळेल काय पॅरा आयसोमर आणि जर रेडने ॲडिशन केली तर मला मिळेल काय मेटा आयसोमर. आणि फायनल स्टेपमध्ये याचं आपण हायड्रोलिसिस केलं म्हणजे वॉटर घेतला तर हा वॉटरमधला H अबस्ट्रॅक्ट करेल OH मायनस रिमूव्ह करेल आणि मला मिळेल काय यस पॅरा आयसोमर आणि मेटा आयसोमर असे दोन प्रोडक्ट. ओके. आता आपण बघूया M आयसोमरसाठी काय मिळतो तो. इथं आपण जर बघितला तर ह्या स्टेपमध्ये इलिमिनेशन झालं. काय झालं इलिमिनेशन. आणि सेकंड स्टेपमध्ये काय झालं ॲडिशन झालं. म्हणून या मेकॅनिझमचं नाव आहे इलिमिनेशन ॲडिशन मेकॅनिझम शॉर्टली कॉल्ड ॲज बेन्झाईन मेकॅनिझम. ओके. आता मी हे क्लिअर करून पुढे जातो. आता इथं आहे M आयसोमर असताना तीन प्रोडक्ट्स मिळतात. ओके. कसे मिळतात ते आपण वन बाय वन बघूया. हा तुमचा M आयसोमर म्हणजे मेटा पोझिशनला कोण आहे क्लोरीन. ह्यातनं पहिल्या स्टेपमध्ये इलिमिनेशन होतं. काय होतं इलिमिनेशन होतं. कुठनं इलिमिनेशन होतं तर इथला हायड्रोजन इथे एक हायड्रोजन आहे आणि मी आता रेडनं दाखवतो इथे एक हायड्रोजन आहे. इथं दोन वेगळ्या पद्धतीचे इलिमिनेशन होतात. समजा ब्लू इलिमिनेशन झालं किंवा रेड इलिमिनेशन झालं. जर ब्लू इलिमिनेशन झालं असेल थांबा पहिल्यांदा रेड दाखवतो मी. जर रेड इलिमिनेशन झालं असेल तर मला प्रोडक्ट मिळतो हा. आणि जर ब्लू हायड्रोजन जर इलिमिनेट झाला असेल तर मला काय मिळेल हा इंटरमिडिएट. आणि त्याच्यानंतर कोण आहे यस अमोनिया म्हणजे हा तुमचा न्यूक्लियोफाईल. ह्या न्यूक्लियोफाईलकडे अटॅक करण्यासाठी दोन पोझिशन्स आहेत. एक हिची मेटा पोझिशन आणि दुसरी ह्याची पॅरा पोझिशन. सिमिलरली खालच्या इंटरमिडिएटसाठी सुद्धा एक ह्याची मेटा पोझिशन आणि दुसरी आहे आर्थो पोझिशन. म्हणजे ह्या दोन्ही इंटरमिडिएटमध्ये चार पॉसिबिलिटी आहेत. एक आर्थो एक पॅरा आणि दोन मेटा पोझिशन्स. आणि ह्याच्यावरती आपल्याला असे दोन प्रोडक्ट्स मिळतील. ह्यामध्ये हे दोन मॉलिक्युल्स सेम आहेत. हा मेटा आणि हे मेटा हे दोन्ही सेम आहेत आणि हा मॉलिक्यूल पॅरा हा वेगळा आहे आणि हा वेगळा आहे अशा पद्धतीने. पण इंटरमिडिएट कसं आहे इंटरमिडिएटच्या नेचरनुसार आपल्याला तीन प्रोडक्ट मिळतात. जर हा M आयसोमर असेल तर आपल्याला तीन मिळतील आणि जर पॅरा आयसोमर असेल तर आपल्याला दोन इंटरमिडिएट मिळतील. हे मागच्या स्लाइडमध्ये मी दाखवलेलं आहे. ओके. आता इथंच मी थांबतोय कारण की 1 मिनिटापेक्षा वेळ कमी शिल्लक आहे आणि मला